जय शिवराय. जय शिवराय. ह्याच्या अगोदर आपण मित्रामध्ये चंद्रगुप्त याची माहिती पाहिलेली होती. तर आज आपण कुमारगुप्त प्रथम यांची माहिती पाहणार आहोत. हे जे गुप्त घराण्याचे राजे आहेत ते अतिशय महत्वाचे असे राजे आहेत. त्यांनी गुप्त घराणा खूप मोठ्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये सतत स्थापन करून काम केलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये आपण कुमारगुप्त प्रथम म्हणजे कुमारगुप्त पहिला यांची माहिती पाहणार आहोत. इसवी सन 415 मध्ये त्यांचे तिथं भारतामध्ये राज्य होतं. हा चंद्रगुप्त दुसरा आणि राणी ध्रुवदेवी यांची आपण माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे. चंद्रगुप्त दुसरा आणि राणी ध्रुवदेवी यांचे हे पुत्र आहेत, लक्षात घ्यायचं. या दोघांचा पुत्र कुमारगुप्त प्रथम आहे. याची जी माहिती आहे किंवा आपण म्हणतो की सोर्सेस कुठून आपल्याला माहिती मिळते की चंद्रगुप्त हे कुमारगुप्त प्रथम यांनी काय काम केलेलं आहे, साम्राज्य विस्तार कसा होता, त्यांनी काय नेमकं आतापर्यंत भारतासाठी केलेलं आहे का, त्यांनी काय पदव्या धारण केलेल्या आहेत का, त्यांनी नाणी कशी पाडली, ही सगळी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्यांच्या सोर्सेस मधून किंवा साधनामधून मिळते. तर बिरसांचा स्तंभालेख, गडावा म्हणजे प्रयाग जिल्हा इथला स्तंभालेख, मंदसोर जे माळवा मध्य प्रदेश इथला शिलालेख, सांचीचा आलेख आणि ताम्रपट म्हणजे तांब्याचा पत्र असतं त्यावरती कोरलेला असतो ते ताम्रपट, नाणी, उदयगिरी गुहालेख आणि गुप्तकालीन जे आपण अगोदर साहित्य बघितलेलं होतं त्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला कुमारगुप्त प्रथम याची माहिती मिळते. ठीक आहे. तर त्याचा कालखंड काय होता, कुठल्या काळामध्ये हे राजे राज्य करत होते, तर इसवी सन 415 ते इसवी सन 455 जवळजवळ 40 वर्ष राज्य त्यांनी केलेलं आहे. या 40 वर्षामध्ये खूप काही करता येतं कारण मोठा कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आता साम्राज्य विस्तार करताना पुष्पमित्र हे याचा बिमोड केलेला आहे. पुष्पमित्र हे जी काही जमात होती, ह्या जमात जी होती ती नर्मदा प्रदेशामध्ये राहत होती. तर त्यांचा बिमोड आपल्या इथं कुमारगुप्त केलेला आहे आणि तो संपूर्ण प्रदेश हा जिंकून घेतलेला आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये पण त्यांनी स्वारी केलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कुमारगुप्ताची बरीच काही आपल्याला नाणी सापडलेली आहे. याच्यावर आपल्याला काय कळतंय की ते दक्षिण भारतामध्ये पण साम्राज्य विस्तार केलेला आहे. पण काही संशोधकांच्या मते किंवा त्यांचं काय मत आहे की नाही ते दक्षिणेकडे आलेलेच नव्हतं कुमारगुप्त, तर त्यापेक्षा व्यापार झालेला आहे आणि व्यापारामुळे इकडे नाणे आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये आलेले. असा इथं वाद आहे की ते खरं दक्षिण भारतामध्ये स्वारी केलेली आहे का स्वारी केलेली नाही, हा वाद आहे. तर वादामध्ये आपण न पडायचं काय करायचंय, तर त्यांनी दक्षिण भारतामध्ये सुद्धा साम्राज्य वाढवलेले होते हे आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे जवळजवळ त्यांचं जे काही साम्राज्य होतं कुमारगुप्ताचं ते हिमालय पर्वतापासून म्हणजे हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून ते इकडं खाली नर्मदा नदीपर्यंत, इकडं पूर्वेला अरबी समुद्रापासून ते पश्चिमच्या खाडीपर्यंत किंवा पश्चिम बंगालची खाडी आहे, सागर आहे, तिथपर्यंत संपूर्ण साम्राज्य कुमारगुप्ताचं पसरलेलं होतं. म्हणजे बघा किती मोठं साम्राज्य कुमारगुप्ताचं आहे. हिमालयापासून ते दक्षिण नर्मदापर्यंत, अरबी समुद्र तिकडं बंगालच्या खाडीपर्यंत इतका मोठा प्रदेश हा कुमारगुप्ताने आपल्या वर्चस्वाखाली घेतलेला होता. आणि जे प्रशासन आहे ते प्रशासन आता एवढा मोठा प्रदेश आहे म्हणजे काय होणार, प्रशासन पण तेवढं चांगलं असावं लागणार. म्हणजे काय केलंय की राज्य जे होते त्यांचं प्रांतामध्ये विभाजन केलेलं आहे. आता आपण काय म्हणतो संपूर्ण भारताचं लहान लहान राज्यामध्ये विभाजन केलेलं आहे. त्या राज्याचं परत जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याचं तालुक्याचं गावामध्ये असं आत्ताच विभाजन आहे. तसं त्यांनी त्यावेळेस काय केलंय, राज्याचं प्रांतामध्ये केलं आणि प्रांताचं जिल्ह्यामध्ये विभाजन केलेलं आहे. आणि प्रत्येक विभाजन केल्यानंतर तिथे एक अधिकारी नेमलेला आहे, त्याच्या मार्फत ते कारभार पूर्ण केलेला आहे. आता कुमारगुप्ताने काय केलेलं आहे, अश्वमेध यज्ञ केलेला आहे. अश्वमेध म्हणजे जे घोडा असतो त्यांचा तो घोडा सोडायचा आणि ज्या प्रदेशात जाईल ना त्या प्रदेशामध्ये तो घोडा जाणार. तिथल्या राजाने जर विरोध केला, त्या घोड्याला जर अडवलं तर इथं कुमारगुप्त स्वतः जाऊन त्याच्याशी लढणार. त्यामुळे ते अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्यांचा घोडा शक्यतो कुणीही आढळून येत नाही. तर कुमारगुप्ताने एका आलेख, त्यांनी जे आलेख लिहिले त्या आलेखावरून कळते की त्याने अश्वमेध यज्ञ केलेला आहे आणि साम्राज्य पूर्णपणे जिंकलेलं आहे. त्यांची जी नाणी आहे ती सोने, चांदी, तांबे या धातूची नाणी आपल्याला सापडलेली आहे. पण जे चांदीचं नाणं आहे त्या चांदीच्या नाण्यावरती काय झालेलं आहे की गरुडाऐवजी म्हणजे आतापर्यंत काय बघितलेलं होतं आपण की गुप्त घराण्यामध्ये जे त्यांचं प्रतीक आहे ते गरुडाचं प्रतीक होतं. म्हणजे प्रत्येक नाण्यावरती पूर्वी काय करायचे ते गरुडाचं चिन्ह अंकित करायचे. पण इथं मात्र कुमारगुप्ताने पहिल्यांदा काय केलंय की चांदीच्या नाण्यावर गरुडाऐवजी मोराची आकृती कोरलेली आहे.
बघा पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं असेल की आतापर्यंत आपण काय म्हणलेलं की त्यांनी गरुडाची ती आकृती कोरलेली आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे की कुमारगुप्तानं पहिल्यांदा मोराची आकृती त्या सोन्याच्या नाण्यावर चाळीस नाण्यावरती कोरलेली आहे. तर याच्यावर आपल्याला काय लक्षात येतं की कुमारगुप्त हा जे कार्तिकीय आहे त्यांचा भक्त होता. त्याचं धार्मिक धोरण कसं होतं की ते स्वतः वैष्णववादी असा हा राजा होता. बघा स्वतः वैष्णववादी राजा होता. म्हणजे कार्तिकीय या देवाचं त्यांनी मंदिर सुद्धा बांधलेलं होतं आणि त्याची ते पूजा सुद्धा करत होता आणि नाण्यावरती त्यानं कार्तिकेयची आकृती सुद्धा कोरलेली आहे, मोराची आकृती कोरलेली आहे. स्वतः त्याने महेंद्रादित्य नावाची पदवी धारण केलेली आहे. तुम्हाला जे तुला प्रश्न येतो की गुप्त काळातल्या कोणत्या राजाला महेंद्रदित्य असं म्हटलं जातं, ते लक्षात ठेवायचंय. कुमारगुप्त प्रथम याला महेंद्रादित्य असं म्हटलं जात होतं. हे अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचंय. त्यांच्या नाण्यावर एका बाजूला मयुरावर बसलेला कार्तिकीय व दुसऱ्या बाजूला स्वतः राजा मयुरांना काही खाऊ घालत आहे असे चित्र अंकित केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला काय आहे तर मयुरावर बसलेला कार्तिकीय आहे, दुसऱ्या बाजूला जो राजा स्वतः आहे तो त्या मयुरांना काहीतरी खाऊ घालत आहे असं त्यांनी चित्र अंकित केलेलं आहे. म्हणजे त्याने कार्तिकेयाचं मंदिर बांधलेलं आहे. यावरून कळतं की तो कार्तिकेयाचा भक्त होता. जरी त्यांनी विष्णू धर्म स्वीकारलेला असला किंवा वैष्णव पंथ स्वीकारलेला असला, जरी ते हिंदू धर्म असले तरी सुद्धा त्यांनी ते त्यावेळेचे जैन धर्म आणि बौद्ध धर्म होता त्यांना सुद्धा सहिष्णुतेने वागवलेलं आहे. अतिशय असं हे कुमारगुप्त प्रथम हा राजा महत्वाचा आहे. सर्वांनी याचा अभ्यास करायचा आहे ना, लक्षात ठेवायचा आहे.